ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना आता लक्ष्मणाच्या चरित्राला आपल्याला आरंभ करायचा आहे। लक्ष्मण कोण आहेत? अगदी एका शब्दात म्हणजे समास शब्दात म्हणा कसंही म्हणा किंवा अत्यंत अल्प संक्षेपामध्ये लक्ष्मणाची ओळख करून द्यायची असेल तर लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचा बहिश्चर प्राण आहे। संपलं। बहिश्चर प्राण आहे ही एवढी ओळख प्रत्यक्षात लक्ष्मणांच्या चरित्राचं महत्व सांगण्यासाठी पुरेशी आहे, पण त्यातनं बोध काय घ्यायचा ह्याचा आपल्याला विचार करायचा असल्यामुळे विस्तार पाहावा लागतो। एखाद्या जीवाच्या हा शब्द अधिक योग्य, कारण जीव प्राणधारणे। एखादा जिवंत आहे ना, जिवंत आहे जे म्हणतो म्हणजे काय, तो प्राण करतोय। त्याच्या ठिकाणी प्राणन क्रिया श्वासोच्छवास चालू आहे, त्याच्या ठिकाणी प्राण आहेत। तर एखाद्या जीवाच्या जिवंतपणाचं अस्तित्वाचं लक्षण जर प्राण असतील आणि प्राणांमुळे जीवाचं अस्तित्व म्हणा, जगणं म्हणा, जिवंतपणा म्हणा त्याची ओळख पटत असेल तर प्रभू रामचंद्रांची ओळख, त्यांच्या ठिकाणी असणारी चेतना, चेतनत्व, त्यांचे सर्व गुण आम्ही विस्तार करतो, ते सर्व काही ज्यांच्या चरित्रामुळे दिसत असेल तर ते लक्ष्मण आहेत। अनेक जे प्रभू रामचंद्रांचे गुण आहेत ते जे जेव्हा प्रकट होतात त्यांचं महत्व कळतं, ते लक्ष्मणांच्या आधीच्या किंवा नंतरच्या वागण्यामुळे आपल्याला दिसून येतं। लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचा बहिश्चर प्राण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगितलं जाईल। याचं कारण आहे की तो संक्षेप आहे। प्राण कधी आपल्याकडनं बक्षीस मागत नाहीत, ओळख मागत नाहीत, म्हणत नाहीत की माझ्यामुळे तू जिवंत आहेस, सांग लोकांना, कळू देत, असं कधी होत नाही। आपण अनेकांना म्हणतो तू मला प्राणाहून प्रिय आहेस, पण असं म्हटल्यावरती प्राण आपल्याला सोडून जात नाही। तो प्रिय आहे ना, त्यालाच ठेवून घ्या, मी चाललो। प्राण आपल्याला शेवटपर्यंत, जोपर्यंत या देहाचं प्रारब्ध आहे, देहाचा प्रारब्धाचा संबंध आहे, तोपर्यंत ते प्राण आपल्या बरोबर असतात। आणि त्याच्यानंतर तेच प्राण आपल्याला आपल्या उत्तर म्हणजे नंतरचा जो देह आहे त्याच्याकडे घेऊन जातात। जीवाचा प्राणाचा संबंध नित्य आहे। असाच नित्य संबंध असणारे प्रभू रामचंद्रांच्या चरित्राशी नित्य जोडले गेलेले जे आहेत ते लक्ष्मण आहेत। आपण रामोत्तर तापनीय उपनिषदाच्या सापेक्षतेने दृष्टीने ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला प्रभू रामचंद्र हे तुर्यावस्थेचं द्योतक आहेत। तुर्यावस्थेचा जो अमात्र आहे त्या अमात्रापासून प्रभू रामचंद्रांची उत्पत्ती आपण म्हटलं, आणि
अकार जो आहे, जो जागृत अवस्थेचा आहे, त्या अकार या मात्रेपासून लक्ष्मणांची उत्पत्ती आपण म्हटलं. त्यामुळे जाग्रदाकडून त्या तुर्येकडे ते नित्य संबंध आहे, साहचर्य आहे. तसंच लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र यांचं नित्य साहचर्य आहे. स्थूल दृष्टीने संपूर्ण रामायणावरती नजर फिरवली तर लक्षात हे येतं, प्रभू रामचंद्र बाकी सर्व रामायणातील पात्रांच्या व्यक्तिरेखांच्या, मी हे शब्द पात्र व्यक्तिरेखा हे इथे साहित्यिक म्हणून वापरतोय, ललित भाषेमध्ये म्हणून वापरतोय. प्रत्येक जे कोणी आहेत रामायणामध्ये आलेले त्या प्रत्येक व्यक्तीच्या, असं घेऊ, रामायणातील प्रत्येक घटकाच्या व्यक्तीच्या अभावामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र घडलेलं आहे. भक्त शिरोमणी हनुमान नसताना प्रभू रामचंद्रांचं चरित्र घडलेलं आहे. बंधुश्रेष्ठ भरत नसताना प्रभू रामचंद्रांचं चरित्र घडलंय. अरे फार थोडं नाही, 14 वर्षांचं पूर्ण चरित्र घडलेलं आहे. सीता मातेच्या अभावामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र घडलेलं आहे. ताडकेचा वध आधी आहे रामायणातलं, म्हणजे अयोध्येतलं राज्य सीता त्यागानंतरही आहे. 1 वर्षाचा काळ आहे की ज्यामध्ये सीतेच्या शोधासाठी ते फिरत होते. सीतेच्या हरणानंतर रावणाने सीतेला नेल्यानंतर, पण कितीही जरी झालं तरी देखील लक्ष्मणाशिवाय प्रभू रामचंद्रांचं चरित्र दिसत नाही. हेच लक्ष्मणांच्या चरित्राचं महत्व आहे. प्रभू रामचंद्रांनाही वाटलं की नाही, आता लक्ष्मण नाही तर आता जीवनामध्ये स्वारस्य नाही. किंबहुना जर घटनांचा क्रम पाहिला तर घटनांचा क्रम उलटा आहे. आता आपला अवतार संपवायचा हे ज्या वेळेला देवतांनी सांगितलं की नाही, आता अवतार समाप्तीची आली, आता परत या, झालं अवतार कार्य पूर्ण झालं, आता कशाला थांबलात. संवाद असा नाही, पण विषय तोच आहे. मग आता अवतार कार्याची समाप्ती करायची तर कशी करायची, निमित्त काय. मग लक्ष्मणाला ते देहांत शिक्षा झाली, देहत्यागाची आज्ञा दिली गेली. लक्ष्मणाने देहत्याग केला, मागोमाग प्रभू रामचंद्रांनी देहत्याग केला. लक्ष्मणाशिवाय प्रभू रामचंद्र राहू शकले नाही. प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मणावरती किती प्रेम आहे हे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर, जिथे त्यांना असं वाटलं की ते लक्ष्मण गेला, आता तो जिवंत नाही, याच्यानंतर त्यांनी जो शोक केलाय त्यामध्ये. मग आता आपण बोध काय घ्यायचा. ठीक आहे, आता आपण एवढ्या या वेळामध्ये जे काही पुन्हा पुन्हा उच्चारलं, पुन्हा पुन्हा जाणलं, लक्ष्मण हा प्रभू रामचंद्रांचा बहिष्यर प्राण आहे आणि लक्ष्मणाशिवाय प्रभू रामचंद्रांचं चरित्र होत नाही, घडत नाही, त्यांचा दिवस जात नाही. बोध एवढाच घ्यायचा की आपली ही भक्ती, आपलं ही प्रेम प्रभू रामचंद्रांच्या विषयी एवढं असावं, असं असावं की प्रभू रामचंद्रांना वाटावं की याच्याशिवाय माझा दिवस जाऊ नये. ती आत्मीयता, ती आपुलकी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आपल्या बाबत व्हावी, ते प्रेम निर्माण व्हावं. प्रत्येक भावंडाचा प्रभू रामचंद्रांच्या प्रती, तुम्ही स्वामी आणि मी भक्त, तुम्ही गुरु मी शिष्य, तुम्ही स्वामी मी सेवक, या नात्याने जर विचार केला आणि याच नात्यांचा मागोवा घेतला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे जाणावं लागतं, हे लक्षात घ्यावं लागतं की प्रभू रामचंद्रांचा मी सेवक आहे. आणि कसा सेवक आहे, भरतासारखा आहे, शत्रुघ्नासारखा आहे, लक्ष्मणासारखा आहे, हनुमंतांसारखा आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये कदाचित आपल्याला वेगळ्या प्रकारची भूमिका निभवावी लागेल, पण ती निभावून नेताना आपल्याला तसंच योग्य वागलं पाहिजे.
तो बोध आपल्याला ह्या चरित्रांमधनं घ्यायचा. लक्ष्मणाच्या चरित्राचा विचार पुढे करत असताना लक्ष्मणांनी कधीही बक्षीस मागितलं नाही, ओळख मागितली नाही. माझं कौतुक व्हावं, मला महत्व मिळावं, मला काहीतरी मिळावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. कोणत्याच भावाला खरं तर वाटलं नाही. पण लक्ष्मणांचं विशेषत्वाने प्रारब्धाने त्यांना कधी प्राप्त झालं असं नाही. त्यांना काय प्राप्त झालं? प्रभू रामचंद्रांचा नित्य सहवास. काय विचार आहे तर लक्षात घ्या, कारण सांगतो. सर्व प्रसंगांमध्ये जिथे जिथे म्हणून लक्ष्मण काही बोललेत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची धर्मप्रियता, सत्यप्रियता, धर्मनिष्ठा, विवेक हा जगाला कळावा म्हणूनच ते बोलले. कारण असं आहे, शांत स्वभाव असणाऱ्या माणसाने योग्य वेळ आली तर रागवावं, चिडावं गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण तसं तो वागला तर सर्वांसाठी त्याचा शांत स्वभाव पुढे येत नाही. जे त्या मनुष्याला नेहमी ओळखतात, नित्य भेटतात, त्यांच्यासाठी ठीक आहे, त्यांना माहिती आहे, शांत असतात, पण वेळ आल्यावरती चिडतात. पण एखादा मनुष्य, एखादी व्यक्ती पहिल्यांदाच भेटत असेल, पण ते काय चिडचिड करतात, उगाच रागावताय. पण त्याच ठिकाणी दुसरा कोणीतरी चिडला, रागावला आणि त्या मनुष्याने त्याने त्या चिडलेल्या मनुष्याला शांत करत शांतपणे तो विषय समजावून सांगितला तर त्या शांत स्वभावाचं महत्व पटतं. केवळ आता संक्षेपाने उदाहरण देतो. जनकाच्या सभेमध्ये या पृथ्वीवरती कोणीही क्षत्रिय राहिला नाही का, असं म्हटल्यानंतर लक्ष्मणांनी क्रोध व्यक्त केलाय. तिकडे रामानेच व्यक्त केला असता, प्रभू रामचंद्रांनीच क्रोध व्यक्त केला असता तर त्यांच्या शांत स्वभावाचं महत्व पटलं नसतं. कारण त्या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्रांना एकदाच पाहणारे सगळे जण आहेत. पण त्या ठिकाणी लक्ष्मणाने क्रोध व्यक्त केल्यानंतर त्यांना शांत करणारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचा तो शांत स्वभाव खुलून दिसतो, उठून दिसतो. लक्ष्मणाने तो क्रोध का व्यक्त केला, कशा प्रकारे केला ह्याची कारण मीमांसा आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांचं चरित्र पाहू तेव्हा पाहायचीच आहे. पण लक्ष्मणांच्या स्वभावामुळे प्रभू रामचंद्रांचं चरित्र कसं उठून दिसतं याचा विचार करत असताना अनेक प्रसंग आपल्याला पाहता येतात. मग ते अयोध्येमध्ये असेल, वनवासाची प्राप्ती झाल्यानंतर असेल, वनवासामध्ये असताना असेल, लंकेत पोहोचल्यानंतर असेल, अनेक ठिकाणी. त्या लंकेमध्ये जाताना ज्या वेळेला सेतुबंधनाचा विचार आला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नाही, समुद्राची आधी प्रार्थना केली पाहिजे. लक्ष्मणाने सांगितलं प्रार्थना कसली करायची, हा मार्ग देत नाही तर आपल्याला प्रार्थना वगैरे नाही, दंडच दिला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले असं चालत नाही. लक्ष्मणा शांत हो, आपल्याकडे केवळ बल आहे. तो संवाद फार सुंदर आहे म्हणून ती दाखवलीच पाहिजे शक्ती असं नाही, शांतपणे शांत हो. आणि मग तिकडे 3 दिवस शांत राहिल्यानंतर, तिकडे 3 दिवस ती प्रार्थना केल्यानंतर तो समुद्र आला नाही. पुढची घटना वेगळी आहे, स्वतंत्र आहे, त्याचा विचार आता करायचा नाही. पण त्या ठिकाणी लक्ष्मणाने दाखवलेला क्रोध आणि प्रत्येक ठिकाणी क्रोधानेच किंवा रागानेच, बलानेच पुढे जाणं हा आतताईपणाही असू शकतो. ही प्रभू रामचंद्रांकडची शिकवण, हा या विरोधाभासामुळेच आपल्याला शिकता येतं, जाणता येतं. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे लक्ष्मणाच्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे. लक्ष्मणांच्या चरित्राचा विचार करत असताना लक्ष्मण केवळ क्रोधित, रागीट एवढीच त्यांची ओळख जगाला कळते. पण प्रभू रामचंद्रांचे अनुचर
प्रचंड विरक्त, वैराग्याचे शिरोमणी आणि ज्ञानाने परिपूर्ण, तत्वज्ञानाने परिपूर्ण ही त्यांची जगाला ओळख सहज लक्षात येत नाही. कारण लक्ष्मणांनी गुहाला केलेला जो उपदेश आहे तो लोकांना कळत नाही. कळत नाही म्हणजे विस्मृतीत जातो. प्रभू रामचंद्रांच्या बरोबर असणारे लक्ष्मण हे स्वतः विद्वान आहेत. प्रभू लक्ष्मणांनी गुहाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर, दुःख व्यक्त केल्यानंतर लक्ष्मणांनी त्याला उपदेश केलेला आहे. लक्ष्मण गीता म्हणून तो प्रसिद्ध आहे. असे लक्ष्मण तिकडे उपदेश करतात. लक्ष्मण तत्वज्ञानाचा उपदेश करतात. हे लक्ष्मणांच्या चरित्राचं महत्व आहे, सौंदर्य आहे. लक्ष्मणांच्या चरित्राचा विचार करत असताना प्रसंगांची क्रमवारी पाहिली तर प्रभू रामचंद्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी जाणं असेल, अयोध्येमध्ये परत आल्यानंतर त्यांना ज्या वेळेला वनवास प्राप्त झाला त्यावेळेला त्यांच्या बरोबर जाण्याची प्रतिज्ञा असेल, वनवासामध्ये माता सीता, प्रभू रामचंद्र यांचं रक्षण करणं असेल, पुढे मेघनाद आदी राक्षसांचा वध असेल आणि परत आल्यानंतर प्रभू रामचंद्रांची सेवा असेल, सर्व प्रसंगांमधनं लक्ष्मण कधीही श्रेय स्वतःकडे घेऊ इच्छित नाही. जे काही श्रेय मिळेल ते प्रभू रामचंद्रांनाच मिळावं ही त्यांची इच्छा अपेक्षा आहे. आधी प्रभू रामाने आज्ञा दिल्यानंतर पुढे, आधी नाही, घाई नाही. बल आहे, ताकद आहे, संधी आहे म्हणून करून टाकलं असं नाही. का? कारण माझं जीवन हे रामाचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी आहे हा लक्ष्मणाचा दृढ विश्वास आहे. माझ्यामुळे रामदादाचं चरित्र घडलं पाहिजे, रामदादाला कोणी वाईट बोलता कामा नये हा आग्रह आहे. आणि हेच लक्ष्मणांचं चरित्र आहे. त्यातील प्रसंगांचा आपल्याला विचार करायचा आहे, पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.